हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, कृष्ण कृष्ण हरे हरे. कुंडली गोवर्धन विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज. दुःखा नाही चालकामा आणि कसायास न करे आस होईन उदास सर्व भावे मोक्ष अमाघरी कामारी ते दासे होय सांगू ऐशी तुका म्हणे समचरण सरोजम सांद्र नीलांबुधावम जगदनीत पानिम मंडनम मंडनानम तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदयदोलहंसं विठ्ठलं चिन्तयामि मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो अतिवचने भाविका एका जनार्दनी मी तुमचा दास त्याची करू आस. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. घेईन मी जन्म यादसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन गांगना महाद्वारी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी श्रावण मासामध्ये माझ्या मूळ वडशुने या गावी प्रवचन रूपी सेवेसाठी उपांत्य प्रवचन रूपी सेवेसाठी गेली 43 वर्ष सुरू असलेला हा सप्ताह माझ्यासारख्या पामराला तुम्ही संधी दिली त्याबद्दल प्रथमतः सर्व गावकरी भक्त मंडळी आप्तेष्ट आणि माझे घरचे सर्व यांचा मी आभार तर मानेल आणि मी स्वतःला भाग्यवंत पण समजेल की आपले पंढरीश परमात्मा पांडुरंग खरं तर यांचं गुणवर्णन कीर्तिवर्णन करण्यासाठी आपल्या गावामध्ये या सप्ताहाची निर्मिती गेली अनेक वर्ष आहे. भाग्यवंता मनोदया शरण गेले पंढरी राया. पंढरी रायाला शरण जाणारा प्रत्येक जण भाग्यवंत आहे आणि मला वाटतं ही भाग्यवंत रूपी सेवा आपल्या गावाला अनेक दिवसापासून मिळालेली आहे. खरं तर पाहता या सेवेचा भाग बनण्यासाठी माझ्या वडिलांनी जी रीत घालून दिली त्या रीतीचा पुढचा भाग मी आज या ठिकाणी पुढे सांभाळत आहे. त्यासाठी मला जी सर्वांनी संधी दिली किंवा किंबहुना माझ्या हातून सुद्धा माझ्या वाडवडिलांची जी प्रथा आहे ती पुढे घडवता आली. तुम्हा सर्व भक्तांची कृपा संतांची कृपा म्हणूनच या सेवेचा भाग मला होता आलं आणि या सेवेमध्ये सहभागी होता आलं. आणि ही प्रवचन रूपी सेवा पार पडत असताना मी ज्या ठिकाणी पुणे या ठिकाणी राहत असताना माझा व्यवसाय करत असताना मला देहू जवळच असलेल्या चिखली गावामध्ये संतपीठामध्ये या वयात सुद्धा कीर्तनाचं शिक्षण प्राप्त होत आहे. ते माझे हबप सोपान महाराज कड तसेच माझे गुरुवर्य मित्र हबप सतीश महाराज शिंदे चिंचवड पंढरपूरचे अर्जुन महाराज जाधव
आणि तसेच तुम्ही सर्व वाडवडील मंडळी यांच्या आशीर्वादाने मला पांडुरंगाने इथपर्यंत आणलंय आणि इथून पुढेही ते बळ द्यावं अशी अपेक्षा व्यक्त करून आजच्या प्रवचनरूपी सेवेला प्रारंभ करतो. प्रस्तुत सेवेसाठी निवडलेला स्थितपर अभंग संत जगद्गुरु, संत श्रेष्ठ, संत शिरोमणी, संत हृदय सम्राट तुकाराम महाराज यांचा असून या अभंगातून तुकाराम महाराजांनी परमात्म्याकडं एक प्रतिज्ञा केलेली आहे, एक प्रार्थना केलेली आहे. तसं पाहता आजपर्यंत तुम्हाला पण माहिती आहे की प्रतिज्ञा केलेल्या भल्या मोठ्यांच्याही पूर्ण झालेल्या नाहीत. ज्याच्यामध्ये रावण असतील किंवा भीष्माचार्य असतील किंवा देव असतील. रावण किती मोठा होता हे मला सांगायची गरज नाही, सर्वांना माहिती आहे. त्यानं तर अशी प्रतिज्ञा केली की मी आकाशाला शिडी लावेल, शिडी बनवेल, मला आकाशापर्यंत जाता येईल. त्यानंतर सोन्याला सुगंध आणेल आणि समुद्राचं खारं पाणी गोड करेल. एकही प्रतिज्ञा पूर्ण झाली नाही. भीष्माचार्यांनी रणांगणामध्ये पृथ्वी एक दिवशी मी निष्पांडवीय करेल, तेही झालं नाही. आणि देवानं प्रतिज्ञा केली की कुरुक्षेत्रावर मी कुठलंही शस्त्र वापरणार नाही. एवढ्या प्रतिज्ञा पूर्ण झालेल्या नसताना सुद्धा तुकाराम महाराजांनी पुन्हा एकदा माऊलींकडं या अभंगाद्वारे प्रतिज्ञा केली. घेईन मी जन्म याचसाठी देवा, मला देवा मानवी जन्म घ्यायचा आहे. काय मानवी जन्मामध्ये काय सुख आहे हे सुद्धा आपल्याला माहिती आहे की हा जन्म म्हणजे दुःखाचं भांडार आहे. गर्भामध्ये जन्माची निर्मितीपासून ते शेवटपर्यंत सर्वत्र दुःख आहे हे माहिती असून सुद्धा तुकोबारायांसारखे महान संत म्हणतायत की मला हा जन्म पुन्हा घ्यायचा आहे. घेईन मी जन्म याच्यासाठी देवा, तुझी चरण सेवा साधावयाला. मग तुकाराम महाराज म्हणतायत की मला यातून काहीतरी साधवायचंय. काय साधवायचंय? आपण प्रत्येक काम करत असताना, खरं तर आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलंय कुठलंही काम करताना आपण कसं करायला पाहिजे. कर्मण्येव अधिकारस्ते ना फलेषु कदाचन. पण मला वाटतं की माझ्या सहित की असं कुणीच आपण करत नाही. आपण कुठल्या तरी फळ काहीतरी साधवायचं म्हणतो, तसंच माऊली सुद्धा म्हणतात की मला तुझी चरण सेवा साधवायची. बरं, मला चरण सेवा साधवायची म्हणजे काय? आपण दर महिन्याला पंढरपूरला जातो तसं काय मुखदर्शन चरणदर्शन करायचंय का? नाही. माऊलींचा अर्थ, गूढ अर्थ फार वेगळे. आणि मला वाटतं त्यातला एखादा जरी अर्थ समजला तरी आपलं जीवन सार्थकी लागल्याशिवाय राहत नाही. किंबहुना महाराजांना ही प्रार्थना करायची गरज काय आहे? तो तुमच्या माझ्यासाठी उपदेश आहे. आणि या उपदेशातून आपल्याला ते सांगतायत की हा मानवी जन्म एकदा अनेक 84 लक्ष योनीतून गेल्यानंतर मिळणारा जन्म आहे. मग हा एवढा मिळलेला जन्म आपण सार्थकी कसा लावायचा? का विनाकारण बाकीच्या गोष्टी करायच्या नाही करायच्या? ठीक आहे, मान्य आहे. आपण म्हणतो की दिवस गेला की रात्र आहे, तसं सुख गेलं की दुःख आहे. हे ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांना माहिती आहे, म्हणून ते दुःख मान्य करतात. मला माहिती या जन्मामध्ये काय कष्ट आहे, तरी सुद्धा पांडुरंगा मला तू काय कर, या जन्माला घाल आणि या जन्माला घालून मला तुझी चरण सेवा करायची आहे. आणि चरण सेवा करून मग आणखीन काय करणार? तर माऊली म्हणतात मला 3 गोष्टी त्यातून साध्य करायचे. मला यातून 3 गोष्टी साध्य करायच्या आहेत, ज्याच्यामध्ये हरिनाम कीर्तन नंबर 1, संतांचे पूजन नंबर 2, घालील लोटांगण महाद्वारी. हरिनामाचं कीर्तन करायचंय, हरिनाम घ्यायचंय. सध्या कलयुगामध्ये भगवंत प्राप्ती करायची असेल तर एकच साधा सोपा सरळ मार्ग जो कुणालाही कधीही करता येतो तो म्हणजे नामस्मरण. आणि म्हणून मला वाटतं पूर्वीची लोक मुलामुलींची नावं देवाची ठेवायची. तुम्हाला आणखी पुराणात सुद्धा खूप उदाहरणं मिळतील की प्रत्येक गोष्टीला जुन्या अर्थ होता आणि त्यातला ज्या ठिकाणी अर्थ सांगितलाय हरिनाम कीर्तन, मला नामाचं कीर्तन करायचंय. दुसरी गोष्ट संतांचे पूजन करायचंय. कितीतरी वेळा आपल्याला सांगितलेलं आहे की संतांचं पूजन करत असताना देवापेक्षा सुद्धा देवपूजा करताना जर आपल्या घरी संत आले, कोणी अतिथी आला तर सांगितले की देवाला सारावे परते आणि संत पूजावे. हे अर्थ त्यांना माहिती आहे. मला वाटतं कदाचित आपण तसं करत नाहीये. तर जर केलं, मला हे संतांचं पूजन करायचं. आणखीन काय करायचंय? तिसरी गोष्ट, मला घालीन लोटांगण महाद्वारी. महाद्वार कोणतं? पंढरपूरचं. त्या पंढरपूरला जाऊन लोटांगण घालायचंय. आता लोटांगण घालणं, नमस्कार करणं, रामराम करणं, आता हल्लीच्या काळात तर फास्ट जग झालंय. लहानपणापासूनचा मानवी जन्माचा जर थोडासा विचार केला तर माणूस अनुकरणीय पण आज खूप आहे. रांगताना वाटतं चालला पाहिजे, चालला की वाटतं सायकल पाहिजे, सायकल. हे तुम्हाला खरं माहिती आहे. खरं पाहता
याचा अर्थ आणि त्याचा अर्थ वेगळा आहे. पण बाकीच्या संसाररूपी ज्या गोष्टी आहेत त्या संसाररूपीमध्ये ते म्हणतात मला कुठली आस नाही, मी ते करणारही नाही. आणि त्याच्यामध्ये मग तुकोबाराय म्हणतात की माऊली सगळेजण जनरली खालून वरती जातात. ग्रामपंचायतचा सदस्य असेल तर त्याला वरची पदं मिळत जातात, पण असं कधी घडलं नाही. पंतप्रधान म्हणले मला एखाद्या ग्रामपंचायतचा सदस्य व्हा. आणि तुकाराम महाराज तुम्ही असं का म्हणता? तर तुकाराम महाराजांना त्यांनी विचारलंय की मोक्ष प्राप्तीपेक्षा आणखी दुसरा मोठा जर मोक्ष प्राप्त झाला, कुठलं तरी आढळ स्थान मिळेल, तिथं तुम्ही बसवून ठेवाल, घराच्या बाहेर काढता, झालं, तिथून मला परत कसं राहील? मोक्ष प्राप्ती झालं तर वृत्ती संपते, आणि वृत्ती संपली की मृत्यू लोकांमध्ये येता येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात की मला माझी वृत्ती देवा संपू देऊ नको, कारण मला या लोकांमध्ये परत यायचंय आणि या लोकांच्यात यायचंय. आणि आपण मला वाटतं की यातून हाच धडा घ्यायचा आपल्याला की तुकाराम महाराज जर या गोष्टीसाठी एवढे तळमळतात किंवा त्यांना या ठिकाणचा आनंद घ्यायचा आहे, तर तो आपल्याला सुद्धा या ठिकाणी घेता येऊ शकतो, मोक्ष प्राप्ती होऊ शकतो. हरिनामाचा जो गजर आहे तो सुद्धा आपल्याला करता येऊ शकतो. तसं तर पाहता सुख पाहता जवा एवढे, दुःख ते पर्वता एवढे, हे सगळीकडे. पण मला वाटतं हरिनामातला भक्त जो आहे ना तो कदाचित उलट सुद्धा होऊ शकतं. आज आपण पाहिलं ना, आता माझं वय आज 49 वर्षे, मला असं वाटतं की जीवन खूप आनंदी आहे. खरंच आनंद घेतलाच पाहिजे आपण. कशाला म्हणायचं सुख जवा एवढे, सुख सुद्धा पर्वता एवढे. शेवटी तुमची कल्पना काय आहे, तुम्ही कोणत्या गोष्टीकडे पाहता आणि आपल्याला ती नजर यावी, या गोष्टीनंच आपल्याला तुकोबारायांनी या ठिकाणी अशा पद्धतीनं विवेचन केलेलं आहे. फक्त आपण जन्माला येतो, जन्माला आल्यानंतर आपलं पुढचं साध्य काय आहे हे सुद्धा आपल्याला ठरवता आलं पाहिजे. नाहीतर काय होतं की बऱ्याच वेळा आपल्याला पूर्व पुण्याईनं मानवी जन्म मिळाला आहे आणि आपण जसा मिळतोय तसाच पुढे जायचं, हे अजिबात चुकीचं आहे. मला वाटतं साधी गोष्ट आहे, आपण साधं एसटीनं किंवा कुठल्या बसने जर प्रवास करायचा असेल, त्या प्रवासासाठी ज्या वेळेला आपण बसमध्ये बसतो त्यावेळेला 2-5 मिनिटांमध्ये आपल्याकडं कंडक्टर येतो आणि आपल्याला काय विचारतो, कुठं जायचंय. मला सांगा, आपल्याला सुद्धा असं जीवनात, आयुष्याच्या जीवनामध्ये एखादा कंडक्टर भेटायला पाहिजे गणेश, आणि त्याने विचारायला पाहिजे, पण तशी व्यवस्था नाहीये. आणि आपण पण इतके हुशार आहोत, कंडक्टर विचारत नाही तोपर्यंत तिकीट काढत नाही. असं वाटतं 2-3 गोष्ट पुढे गेलं तरी चालेल. याच्यात मला एक उदाहरण तुम्हाला सांगावं असं वाटतं. आपल्या गावाकडं जसा बंगला बांधतात तसा एक बंगला बांधला होता. बंगल्याच्या बाहेर पोर्च काढला होता, बांधकाम चालू होतं. तिथले जे घर मालक आहेत, वय झालं होतं त्यांचं, आणि कधी त्रास व्हायचा कधी नाही व्हायचा, दवाखाना, शेवटचा प्रसंग होता, शेवटचा क्षण चालले होते. ते सुखात जावं असं मुलाबाळांची वगैरे इच्छा होती. एक दिवशी दुपारच्या टायमाला त्यांना त्रास व्हायला लागला आणि ते काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होते. मुलांना ओरडले वगैरे, वाक्य 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 असं म्हणत होते. मुलांनी ते बघितलं काय होतंय, तर ती आजी म्हटली, अरे त्यांना काय वासुदेव केशव म्हणायचे वाटते बाबा, वासुदेव केशव म्हणायचंय, जरा बघ. पण तोंडातून शब्द फुटत नाहीये, मग जरा बघ मध बी वाचलं तर तोंडाला लाव किंवा नरडं कोरडं होईल. आणि ते म्हणून ते शेवटचे तरी शब्द बोलवले. ते जातात मध आणतात, एक मुलगा जाऊन जडीबुटी आणतो, लावतो, शब्द फुटतात. आणि नागाय का तुला कळतंय का, 40 वय झालं, ते बघ वासरू किर चुनी खातोय. मला सांगा, एवढ्या शेवटच्या क्षणापर्यंत जर तुमचं मन संसारातच गुंतलं असेल तर तुम्हाला कशी मुक्ती मिळेल? एवढंच नाही तर ते म्हटले, तुला कळतं का घोड्या, 2 पोराचा बाप झालाय, तू काय आणलं ते मला लावलं. आणि ते दुसरं काय होतं, जडीबुटी केवढ्याची आणली कळतं का तुला? एक माझा 10वा 12वा 13वा झाला असता. किती काळजी तुम्हाला, आणि किती कमवणार आहे तुम्ही, कमवून नेणार आहे कुठे? आजामेळ्याचं उदाहरण माहिती आहे तुम्हाला. आजामेळा हे ब्राह्मण होते, परंतु दुर्दैवानं त्यांच्याकडून काही पाप घडत गेलं, पण त्यांच्या लाडक्या मुलाचं नाव नारायण होतं. शेवटच्या क्षणाला मुलावरचं प्रेम, नारायण 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 आवाज दिला आणि त्यांना शेवटच्या क्षणी मुक्ती मिळाली. म्हणजे नामस्मरण जर तुमचं शेवटपर्यंत झालं तरच तुम्हाला या दुःखरूपी संसारातून मुक्ती मिळणार आहे, लक्षात घ्या. आणि त्यासाठी मग असं होईल का की शेवटी मला नाव आठवेल? बिलकुल नाही. वर्षभर अभ्यासच नाही करायचा आणि फायनल एक्झामला कुठून आठवणार आहे?
अगदी सेम त्या पद्धतीने आपण नामस्मरण जर लहानपणापासून केलं, आणि म्हणूनच मी या गावकऱ्यांचं खूप धन्यवाद मानेल की तुम्ही 43 वर्ष, तुम्ही म्हणजे मी पण तुमच्यात आलो, मी काय फार मोठा महात्मा किंवा पुण्याचा नाही, तुमच्यातलाच भाग आहे, पण हे तुम्ही जे आयोजन करता, प्रयोजन करता, याचं एवढं खूप मोठं भाग्य आहे या गावाला की कुठल्या ना कुठल्या निमित्तानं नामस्मरण घडतंय आणि ते नामस्मरण तुम्ही घडवून आणताय, त्याची नवीन पिढी तयार करताय, ही फार मोठी गोष्ट आहे. आणि आजच्या पिढीला संस्काराची गरज आहे, कारण जिथं 1000 वर्ष आयुष्य असणारा माणूस कमी 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 होत, मला वाटतं हे प्रत्येक युगात 1 शून्य कमी होतंय. आता तर 100वर आलं, 1 शून्य झाला, ते मला वाटतं मानवाचं आयुष्य सुद्धा 10 वर्ष होईल कदाचित. मग बघा 10 वर्षात काय काय ओळखायचं. आता तरी आपण 60-70 पर्यंत जगतोय. तर या सगळ्याचा एकच अर्थ आहे की आपण सत्मार्गाने चाललं पाहिजे. संतांनी आपल्याला जे काही मार्ग घालून दिलेले आहे, जे काही रीत घालून दिली आहे, त्या रीतीनं वागायचं आहे, ते नामस्मरण करायचं आहे. आणि म्हणून की अनेकांनी अनेक वर्ष तपश्चर्या करून सुद्धा ज्यांना मोक्ष प्राप्ती होती, असा मोक्ष प्राप्ती आपल्या तुकोबारायांना नको आहे. आणि तेच तुकोबाराय म्हणतात की मला मोक्ष नको आहे, मोक्ष माझ्या घरी काम करतात, मोक्ष माझ्याकडे आहे पडलेला, मला मोक्ष नको आहे, मला मात्र मानव जन्म पाहिजे. आणि या मानव जन्मातच मला काय करता येईल, भक्ती करता येईल सर्वांची. आणि त्या निमित्तानं पुन्हा तुझं पिंड आहे. मला सांगा ना, या गोष्टी आता गणेश अनुभवता येतील का? आता सुद्धा येतील. फक्त आपण त्या पद्धतीची भक्ती करत नाही. त्या पद्धतीची जर भक्ती केली तर आपण त्या गोष्टी सुद्धा अनुभवू शकतो. आपल्या मानवी जीवनात सुद्धा मला वाटतं, आपल्याला तुम्हाला मला सुद्धा कळत नकळत कितीतरी वेळा पांडुरंग परमात्म्याचा वास होतो, कितीतरी वेळा पांडुरंग परमात्मा आपल्या जवळ येऊन भेटून जातो. किंबहुना ती नजर आपल्यामध्ये नसते आणि त्यामुळं आपल्याला ते समजत नाही. त्यामुळं की आपल्याला यातून एकच अर्थ आहे की आपल्याला ती नजर आली पाहिजे. संत ज्ञानेश्वरांनी हरिपाठामध्ये म्हटलंय, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे. अहो, साधन नामस्मरण केलं ना, किती मोठा फायदा आहे. तुमचं पाप नाही, पिढ्यानं पिढ्याचं पाप नष्ट होतंय. मग एवढी ताकद या नामस्मरणामध्ये आहे. शिवाय त्यांनीच म्हटलंय, देवाचे द्वारी उभाषण बरी तेने मुक्तीचारी. मग तुम्ही इकडं मुक्ती सांगताय ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज म्हणतात मला नको मुक्ती म्हणजेच मोक्ष, मला नको मोक्ष. म्हणजे या गोष्टीचा जो विरोधाभास आहे, या गोष्टी जर आपण त्या पद्धतीनं समजून घेतल्या तर मला वाटतं की आपल्याला सुद्धा परमेश्वर प्राप्ती किंवा मोक्ष प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण पाहतो आहोत की भक्त पुंडलिक आहे. भक्त पुंडलिक ज्या वेळेला कुकुट स्वामीच्या आश्रमामध्ये गेले, भक्त पुंडलिकाबद्दल तुम्हाला माहिती असेल, आई वडिलांना गळ्यात दोरी बांधली होती, बायको सुंदर होती त्यांची, आणि बायकोला पाठीवर बसवलं होतं आणि निघाले होते. जेव्हा कुकुट स्वामींच्या आश्रमामध्ये ते थांबले, त्यावेळेला त्यांनी पहाटेच्या वेळेला पाहिलं तर 3 स्त्रिया त्या आश्रमामध्ये आल्या होत्या. काळी साडी, चेहरे कुरूप होते. त्यांनी काय सेवा केली, परत जाताना मात्र साडी शुभ्र होती, त्या सुंदर दिसायला लागल्या. आणि मग न राहून त्यांनी विचारलं, तर हा बदल तुमच्यात कसा काय झाला, किंवा तुम्ही कोण आहात? तर त्या कोण होत्या? गंगा, यमुना, सरस्वती होत्या. त्या म्हणले की तुमच्यासारखे पापी येतात आणि सगळं आम्हाला मलिन करतात, पण मी इथं येते, भक्ती करते आणि परत जाताना आमची ती मलिनता काय होते, दूर होते. आपण सुद्धा त्यांच्यापेक्षा काही वेगळं नाही. आणि तेच पांडुरंग पुंडलिक कुठे परत पंढरपूरला गेले आणि यांच्या भक्तीनं प्रसन्न झाल्यानंतर जेव्हा त्यांना परमात्मा भेटायला आला, तरी वीट दिली, तू तिकडं उभा राहा, मला माझी सेवा करू दे. मला वाटतं यातून एक जरी संदेश आपण घेतला की माझे आई वडील हेच पंढरपूर आणि तेच माझे विठ्ठल रुक्मिणी, त्या पद्धतीनं जरी आपण त्यांच्याकडे वागलो आणि दिवसातून 1 वेळा जरी आपण त्यांचं दर्शन घेतलं, तर असा कोण आहे ज्यांनी नाम घेतलं आणि तो वाया गेला? एकही माणूस तुम्हाला सापडणार नाही. म्हणजे नाम घेतलं की तुमचं त्या ठिकाणी पुण्यामध्ये बॅलन्स ऍड होणार आहे. जसं आपण काम करून आता किंवा जर आपला QR कोड जसा स्कॅन होतो, तसा हा QR कोड आपल्या सत्कर्मानं स्कॅन होणार आहे आणि ऑटोमॅटिक आपला बॅलन्स चांगला होणार आहे. मला ढगे महाराजांनी ते उदाहरण दिलं, आमच्याकडे कीर्तनाला आठवतं की एखाद्याकडे आता समृद्धी आहे की बाबा कोणतरी गाडीवर आलं, इथं नवीन गाडी आहे म्हणजे त्यांच्याकडे बँक बॅलन्स चांगला आहे, व्यवस्थित आहे. तशा पद्धतीनं आपलं सुद्धा जीवन चांगलं आहे. खरं पाहता तर आता 40-50 नंतर कुणाचीच गॅरंटी देता येत नाही,
पण या ठिकाणी सगळ्यांना हे परमेश्वराने 60च्या पुढची जी मंडळी 50च्या पुढची की तुम्हाला एक्स्ट्रा आयुष्य मिळालंय. आणि अर्थातच हे कशासाठी मिळाले तर तुम्हाला ते समजून घ्यायचंय. म्हणजे अशा पद्धतीने तुमचा पुण्याचा बॅलन्स चांगला आहे आणि म्हणूनच तुम्ही आयुष्य जगताय. कितीतरी वेळा आपण बघतो की शरीरानं जर साथ दिली नाही तर तुम्ही नामस्मरण सुद्धा करू शकत नाही. पहिला चुकीचा समज होता, म्हातारा झालं रिटायर झालं की मग आपण भक्ती करूया, मग मंदिरात जाऊया. पूर्णपणे चुकीचं आहे. ही समज आता बऱ्याच ठिकाणी फोडून निघालं, अगदी तरुण मंडळी सुद्धा. कारण समाधान ही जी गोष्ट आहे, सुख ही जी गोष्ट आहे ती फक्त याच्यामध्ये आहे. आज तुम्ही बघता कितीही पैसेवाला असेल, किती श्रीमंत असेल तर तो मात्र सुखी नाही. आणि ते सुख मिळवण्यासाठी आपल्याला नामस्मरणाचीच गरज आहे. आणि त्यामध्ये हरिपाठामध्ये सुद्धा म्हटलेले सर्वागटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्त्रश्र. अहो सूर्य जसं सर्वांनाच प्रकाश देतोय तसं सर्वांच्यात जर तुम्हाला राम दिसला, सर्वांच्यात जर देव दिसला तर मला नाही वाटत कुठली आपल्याला वेदना नाही, कुठला आपल्याकडून कृत्य घडेल, ते कधीही घडू शकणार नाही. आणि पसायदानामध्ये पण आपल्याला म्हटलंय जे खळांची व्यंकटी सांडो, तुम्ही वाईट नाहीये, मी पण वाईट नाहीये, माझ्यातले काही गुण वाईट आहेत. जसं माझा शर्ट खराब आहे तो काढून टाकला, मी दुसरा शर्ट घातला चांगला आहे, तसं आपण जर एकमेकाच्यातले गुण काढून टाकले, जे गळांची व्यक्ती सांडो तया सत्कर्मी रची वाढो, भूतास परस्परे जोडो मैत्र जीवाची. आपली दादा मैत्री होईल सगळ्यांची आणि त्या मैत्रीनं आपल्याला कुठलाच त्रास त्या ठिकाणी होणार नाही. आपल्याकडून सगळी सत्कर्मच घडणार आहे. आणि हे सगळं तुम्हाला आम्हाला माहिती नाही, हे तुकाराम महाराजांना माहिती आहे. आणि म्हणूनच त्यांनी हा अट्टहास केलाय आणि त्यांचा हा स्थितपर अभंग आपल्याला सांगितलंय. म्हणजे त्यांच्या मनाची स्थिती अशी झाली आणि त्या स्थितीमध्ये आपल्याला ते म्हणतायत येही नवी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. त्यांना ही चरण सेवा साधायची आहे आणि त्या निमित्तानं त्यांनी आपल्याकडे सांगितलं की मला 3 गोष्टी या जन्मात येऊन करू द्या. हरिनाम, संतांचे पूजन आणि मला महाद्वाराला जाऊन लोटांगण घालायचंय. आपण सगळे नशिबान आहोत. अगदी हाकेच्या अंतरावर पंढरपूर आहे आणि ते आपल्याला लोटांगणाची संधी मिळावी किंवा आपल्या पूर्वपुण्याने अजून पण कोणी नसेल तर त्यांना घेऊन जावं. भाऊ, पुण्यामध्ये मी असे किती उद्योगपती पाहिले की ते पंढरपूर एक वारी असते, कशी असते आम्ही टीव्हीत बघतो, लोक खूप असतात म्हणे त्या ठिकाणी कोणी चोरी करत नाही, कोणी कोणाला निमंत्रण देत नाही. आणि माझ्या ते नशिबात आलं की मला ते लोकांना दाखवण्याचं पुण्य मिळालं. गेली 3 वर्ष झालं अशा लोकांना उद्योगपतींना मी आणतोय आणि तिथून गेल्यानंतर त्यांचा जो काही आनंद आहे किंवा त्यांचा दुसऱ्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो बदललेला मी पाहिला. मला वाटतं की आपण प्रत्येकाने हेच करूया. फार मोठं करायची गरज नाही, फार मोठा आश्रम बांधायचा आहे किंवा फार मोठं आणखीन काही करू नका. छोट्या छोट्या गोष्टीच आपण करायचे की जेणेकरून आपल्याला मतपरिवर्तन लोकांमधलं करायचंय आणि तशा आपण गोष्टी करूया. आणि त्याच्या मागं कर्मनिवादिका असते. अर्थात आपण काम केलं की हे सगळ्यांना माहिती आहे त्याचं फळ मिळतं. अहो कर्माला फळ आहेच ना. आता चांगलं का वाईट हे कदाचित आपल्याकडून सुद्धा चुकून पुण्य करता करता पाप होतं, पण काही हरकत नाही. शेवटी टोटल करताना ते मायनस होईल. अजून तिकडे काही निगेटिव्ह सिस्टीम नाहीये. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण ते करूया, सर्वांनी त्या पद्धतीनं वागूया. साधा मंत्र अगदी माणसाने माणसाची माणसासम वागणे. आपण जर प्रत्येकाने एकमेकाशी चांगल्या पद्धतीनं वागलो तर मला नाही वाटत की आपल्याला कुठल्या गोष्टीचा त्रास होईल. म्हणून आजच्या या प्रवचन रूपी सेवेमध्ये तुम्हाला तुकाराम महाराजांचे जे काही विचार आहेत ते मी सांगण्याचा फक्त प्रयत्न केला. मी सुद्धा तुमच्यातलाच आहे. फक्त 2 गोष्टी मला जाणवल्या आणि मला हा तुकाराम महाराजांचा अभंग जो आहे तो खूप भावला की अशा पद्धतीनं महाराज आपल्याला विनंती करतात की किंवा आपल्याला एक प्रकारे तो मार्ग दाखवतात, तुम्ही या मार्गाने जा. आणि याच्यात माहिती आहे दुःख आहे, पण ते दुःख सुद्धा तारण्याची ताकद किंवा ती सहन करण्याची ताकद तुम्हाला त्यामध्ये मिळते. आणि तुकाराम महाराजांच्या मते हा भक्तीचा परिणाम किंवा हे भक्तीचं मूल्य, नामाचं मूल्य, संतांचे संग ही मोक्षापेक्षा सुद्धा आनंददायी, परमोच्च आनंद हा याच्यामध्ये आहे. म्हणून आपल्याला त्यांनी यामधून सांगितलं की त्यांच्या घरी तरी मोक्ष कामाला आहे, त्याची चिंता करू नका. आणि म्हणून मला असं वाटतं की याच्यासाठी घेईन जन्म मी देवा हा विचार मी तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला. मी फक्त माध्यम होतो. माऊलींना असं म्हणायचं होतं हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. आणि आपल्या जन्माचा अजून सुद्धा आपण विचार करायला पाहिजे की उपयोग कशासाठी होतोय, मी काय करायला पाहिजे. तर मला असं वाटतं की शेवटी
आपण या ठिकाणी असं म्हणूया, मला जन्म मिळाला आहे तो मी नामस्मरणासाठी किंवा नामासाठी असू दे, हात मिळाले आहेत अर्थात सेवेसाठी असू दे, डोळे मिळाले आहेत मला संत दर्शनासाठी असू दे, हृदय मिळालं आहे तर त्या हृदयानं मला सर्व जीवांवर प्रेम करण्यासाठी मिळू दे, हीच प्रार्थना आपण या ठिकाणी पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज की जय, हनुमान की जय। विश्वास में तोषादे तोषोणी मत द्यावे कसाय गाणे, हे गळांची व्यंकटी सांडो दया सत्कर्मी अति वाढो, भूता परस्परे जोडो मैत्र जीवांचे वेदांचे तीर जावो, विश्व सुधर्मे सूर्य पाहो, दोजे वांची ते पाहो, वर्षत सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, आरवरत भूमंडळी भेटतो चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलतेचे अर्णव पियुषांचे, चंद्रमेचे अलांछन मार्तंडते तापैन, ते स्वाई सदा सज्जन सोयले होतो, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी त्रिलोकी, भजी जो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीविते विशेषी योगिये, द्रष्टा अनंत विजय होवावेची, एक म्हणे श्री विश्वेश्वराहो आवडील दान बसावो, येणे बळे ज्ञान देव सुखिया झाला, येणे बळे ज्ञान देव सुखिया झाला, येणे बळे ज्ञान देव सुखिया झाला, भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज की जय। अशी प्रोजेक्ट सेवा या ठिकाणी संपन्न झालेली आहे। खरं तर सर लेट झालं, याच्या अगोदरपासून तुमचा अभ्यास खूप आहे आणि मागचा होतं पण पार्वतीच्या मनात आणि देवाच्या मनात ते गुणाचे झाले ना, त्या पद्धतीने यावर्षी योग आला आणि अतिशय छान असं श्री संत तुकाराम महाराजांच्या अंगावरती निरूपण महाराजांनी सरांनी आपल्या समोर सादर केलेलं आहे। देहिनेही जन्म याच्यासाठी देवा, खरंच आपण जन्माला कशासाठी आलोय, तुकाराम महाराज आणखी जन्म मागतात म्हणजे त्यांना त्यातलं वर्म कळावे, आपल्याला ते कळवून घ्यायचंय असा मुलाचा संदेश सरांनी आपल्याला या प्रवचनाच्या माध्यमातून केलेला आहे। तर समस्त उपस्थित भाविक भक्तांच्या वतीनं मी सरांचं हार्दिक अभिनंदन करतो, धन्यवाद देतो। रामकृष्ण।